नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू असलेल्या धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 मधील आज झालेला पेपर म्हणजेच 6 नोव्हेंबर 2025 रोजी जो आज झालेला पेपर आहे, तर आजच्या पेपरमधील सर्व शिफ्टच्या होत्या, या सर्व शिफ्टमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या सर्व प्रश्नांचं जीकेचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया वरून आपण सर्व प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। आणि व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी, गांधीजीचे तत्व म्हणून कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे कलम ओळखले जाते? बघा, गांधीजीचे तत्व म्हणून कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे कलम ओळखले जाते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। ओके, बघा मग कोणतं कलम होतं? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी गांधीजीचे तत्व म्हणून कोणते कलम ओळखले जाते? तर ते आहे विद्यार्थी मित्रो कलम 40। ओके, गांधीवादी तत्व म्हणून कोणते आहे? कलम 40 जे आहे हे ओळखल्या जाते। आता कलम 40च कसे ओळखले जाते या ठिकाणी आपण बघूया। बघा, मार्गदर्शक तत्वाची काही आहे भागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। ओके, मार्गदर्शक तत्वाची जी आहे काही भागात विभागणी केली आहे, ज्यामध्ये बघा गांधीवादी, त्यानंतर आंतरराष्ट्रीय, गांधीवादी, आंतरराष्ट्रीय, त्यानंतर उदारमतवादी आणि समाजवादी अशी विभागणी करण्यात आली आहे। ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो यामध्ये जी कलमे आहेत ती कोणती हे सांगतो। गांधीवादीमध्ये येतं सगळ्यात महत्त्वपूर्ण कलम 40। ओके, कलम 40 काय? तर हे आहे ग्रामपंचायतीची स्थापना। ओके, कलम 40 काय संबंधित आहे? तर हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी संबंधित आहे। ओके, ग्रामपंचायत स्थापना संदर्भात हे कलम आहे, कलम 40। त्यानंतर आंतरराष्ट्रीय कलमामध्ये म्हटलं तर या ठिकाणी कलम 51 येते। आंतरराष्ट्रीय कलमामध्ये कलम 51 कलम कसे आहे? यामध्ये काय सांगले तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन करणे कलम 51 मध्ये सांगलेलं आहे। ओके, कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन। उदारमतवादी कलमामध्ये कलम 44। ओके, बघा कलम 44 झालं, 45, 48, 49 हे यामध्ये येतं। समाजवादीमध्ये 38 कलम जे आहे ते येतं, त्यानंतर 39वे कलम येतं, त्यानंतर जे आहे 42वे कलम जे उदारमतवादी येतं। ओके, बघा अशा पद्धतीने आहे। आता जे आपण मार्गदर्शक तत्वे आहे, ओके, ही आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहेत? तर मार्गदर्शक तत्वे जी आहे ही आपण आयरिश घटनेतून घेतली आहेत। कधी? 1937 मध्ये ही जी आहेत ही आयरिश घटनेतून घेण्यात आली आहेत। ओके, आयरिश घटना जी आहे, आयरिश घटना, तर आयरिश घटनेतून हे घेण्यात आलेली आहेत। ओके, आयरिश घटनेतून ही सर्व घेण्यात आलेली आहेत। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न कोणता विचारण्यात आला होता? तर बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय आहे? सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख काढू शकते? बघा, जे सर्वोच्च न्यायालय आहे हे कोणत्या कलमानुसार प्राधिलेख काढू शकते असा प्रश्न जो आहे हा विचारण्यात आला होता। ओके, प्राधिलेख काढण्याचं कलम कोणतं आहे सर्वोच्च न्यायालयाचं? बघा, तर सर्वोच्च न्यायालय जे आहे विद्यार्थी मित्रो हे कलम 32 नुसार प्राधिलेख काढू शकते। ओके, कोणत्यानुसार? कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय जे आहे ते प्राधिलेख काढत असतं। बघा, मग आता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात आपण समजून घेऊया। सर्वप्रथम म्हणजे सर्वोच्च न्यायालयासाठी कलम आहे, कलम 124 नुसार काय आहे? सर्वोच्च न्यायालय। ओके, सर्वोच्च न्यायालयाचं कलम काय? तर 124 आहे कलम सर्वोच्च न्यायालयाचं। ओके, बघा आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ही 26 जानेवारी 1950 ला झाली होती। ओके, कधी? 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना। सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? ओके, सध्याचे सरन्यायाधीश म्हटलं तर भूषण गवई। ओके, न्यायमूर्ती भूषण गवई हे सध्याचे आपले सरन्यायाधीश आहेत। ओके, बघा आता या ठिकाणी कलम 131 काय सांगतं? तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र। ओके, सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र। बघा, या स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थी मित्रो धर्मदाय आयुक्तालय भरती विभागामध्ये विचारले जात आहेत। ओके, तर बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण देखील समजून घेत आहोत, म्हणजेच या पद्धतीचा प्रश्न आपल्याला कशाही पद्धतीने जर विचारता आला तर आपला मार्क्स त्या ठिकाणी जाता कामा नये। या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयासंदर्भात एक बाब समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय आहे? तर हे अभिलेख न्यायालय देखील आहे। ओके, सर्वोच्च न्यायालय काय आहे? हे अभिलेख न्यायालय देखील आहे।
मग आता अभिलेख न्यायालय कशा पद्धतीने आहे, कोणत्या कलमानुसार आहे, तर ते आहे कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय जे आहे हे अभिलेख न्यायालय आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या प्रश्नांची PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, बघा दररोज या ठिकाणी जे पेपर होणार आहे त्या सर्व पेपरचं आपण स्पष्टीकरण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याकरता तुम्हाला काय करून ठेवावं लागेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. बघा हा एक प्रश्न देखील विचारला आला तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अल हिलाल वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा वृत्तपत्रासंबंधी देखील आपल्याला सुरुवातीच्या शिफ्ट पासून प्रश्न बघायला मिळत आहेत. ओके, जसे या ठिकाणी धर्मदाय आयुक्त विभागाचे पेपर सुरू झाले. ओके, बघा या ठिकाणी जसे पेपर सुरू झाले, ओके, धर्मदाय आयुक्तालयाचे या ठिकाणी आपल्याला 100% प्रत्येक शिफ्टला, ओके, 100% जे आहे प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला वृत्तपत्रावरती प्रश्न बघायला मिळत आहे. मग आता या ठिकाणी हा देखील प्रश्न बघा काय आहे, आजच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आला होता, अल हिलाल वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? तर विद्यार्थी मित्रो, हे जे अल हिलाल वृत्तपत्र आहे ना, तर हे अल हिलाल वृत्तपत्र हे मौलाना आझाद यांनी सुरू केलं होतं. कोणी सुरू केलं होतं? तर हे मौलाना आझाद यांनी सुरू केलं होतं. अल हिलाल वृत्तपत्र जे आहे हे मौलाना आझाद यांनी सुरू केलं होतं. बघा मौलाना आझाद यांनी हे अल हिलाल वृत्तपत्र सुरू केलं होतं. मग याच्या व्यतिरिक्त काही अजून वृत्तपत्र आहेत विद्यार्थी मित्रो, जसं की बंदी जीवन. ओके, कोणता आहे? बंदी जीवन. हे कोणाचं आहे? बंदी जीवन आहे सचिंद्रनाथ सन्यालचं. ओके, बंदी जीवन कोणाचं आहे? सचिंद्रनाथ सन्याल यांचं बंदी जीवन आहे. त्यानंतर अजून बघितलं नॅशनल हेराल्ड पंडित नेहरू. ओके, नॅशनल हेराल्ड जे आहे हे पंडित नेहरू यांचं आहे. ओके, नॅशनल हेराल्ड कोणाचं आहे? तर पंडित नेहरूजी यांचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, केसरी यावरती प्रश्न येऊन गेला आहे परीक्षेमध्ये. ओके, केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे लोकमान्य टिळक यांचं आहे. ओके, यावरती प्रश्न येऊन गेला आहे. केसरी कोणाचं आहे? तर लोकमान्य टिळक यांचं हे वृत्तपत्र आहे, यांच्यावरती आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण ते म्हणजे दर्पण. ओके, दर्पण हे जे आहे हे मराठीतील पहिले आहे. ओके, दर्पण काय आहे बरं? तर हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. ओके, मराठीतील पहिले वृत्तपत्र ते म्हणजे दर्पण. आता दर्पण वृत्तपत्र कोणाचं होतं बरं? दर्पण वृत्तपत्र कोणाचं होतं? तर या ठिकाणी लक्षात द्या, बाळशास्त्री जांभेकर. ओके, कोण? बाळशास्त्री जांभेकर यांचं हे वृत्तपत्र होतं दर्पण. ओके, क्लिअर आहे सर्वांना? पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डिटेल ॲनालिसिस या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल विद्यार्थी मित्रो. ही PDF तुम्हाला मिळणार आहे. काय करायचं आहे? तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, बघा कशा पद्धतीने करायचं आहे. सर्वप्रथम काय करायचं? चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, जॅक्सनची हत्या कोणी केली? बघा जॅक्सन जो होता, जॅक्सनची हत्या कोणी केली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, बघा जॅक्सनची हत्या कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोणी केली बरं? जॅक्सनची हत्या जी आहे विद्यार्थी मित्रो ही अनंत लक्ष्मण कानेरे यांनी केली होती. कोणी केली होती? अनंत लक्ष्मण कानेरे. अनंत लक्ष्मण कानेरे यांनी जे आहे जॅक्सनची हत्या केली होती. कधी केली होती? तर 21 डिसेंबर. ओके, कधी? 21 डिसेंबर 1909 मध्ये अनंत लक्ष्मण कानेरे यांनी जॅक्सनची हत्या केली होती. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी आपल्याला, लाला लजपत राय यांनी कोणती संघटना स्थापन केली असा प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये धर्मदाय आयुक्तालय विभागाच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. ओके, लाला लजपत राय यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? तर यांनी सर्वंट ऑफ द पीपल सोसायटी या संघटनेची स्थापना केली होती. ओके, बघा सर्वंट ऑफ द पीपल सोसायटी, सर्वंट ऑफ द पीपल सोसायटी या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेलाच काय म्हणतात? लोकसेवक मंडळ. ओके, या संघटनेचंच नाव होतं ते म्हणजे लोकसेवक मंडळ, हे याच संघटनेचं
नाव होतं. ओके, बघा 1921 साली लाला लजपत राय यांनी याची स्थापना केली होती. आता लाला लजपत राय जे आहे विद्यार्थी मित्र, या संदर्भात आपण समजून घेऊया, यांच्याबद्दल थोडंसं जाणूया. तत्पूर्वी ही जी संघटना आहे त्या संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती बरं? ही संघटना कुठे स्थापन करण्यात आली होती? तर ही झाली होती लाहोर या ठिकाणी. कुठे? लाहोर या ठिकाणी. आता लाला लजपत राय यांच्या संदर्भात एक बाब महत्त्वपूर्ण आहे. त्यांना काय म्हणायचे? तर पंजाब केसरी म्हणून ओळखल्या जायचं. ओके, पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखल्या जायचं. पंजाब केसरी म्हणून त्यांना ओळखल्या जायचं. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे लाल, बाल आणि पाल या त्रिकुटातील ते सदस्य होते. बघा विद्यार्थी मित्र, 17 नोव्हेंबर, ओके 17 नोव्हेंबर 1928 मध्ये काय, तर सायमन कमिशनच्या विरुद्ध एक शांततापूर्ण मोर्चा चालू होता. आणि त्या मोर्चामध्ये जो आहे पोलिसांनी काय केला होता? लाठीचार्ज केला. काय केला? लाठीचार्ज केला. तर या झालेल्या लाठी हल्ल्यामध्ये जो आहे या ठिकाणी दुखापत होऊन लाला लजपत राय यांचा काय झाला? मृत्यू झाला. ओके, बघा. आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी द पीपल, ओके द पीपल हे वृत्तपत्र देखील लाला लजपत राय यांनी इंग्रजी वृत्तपत्र हे सुरू केलं होतं. कोणतं? पीपल नावाचं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. या स्वरूपाचे प्रश्न धर्मदाय आयुक्तालय विभागामध्ये विचारले जातात. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? बघा सांस्कृतिक राजधानी विचारलं या ठिकाणी विद्यार्थी मित्र, राजधानीचे प्रकार आपण विश्लेषण करून घेऊया. ओके, कोणती विचारली परीक्षेमध्ये आजच्या शिफ्टमध्ये? सांस्कृतिक आहे पुणे. कोणती आहे? पुणे. आणि जर आर्थिक म्हटलं, ओके महाराष्ट्राची आर्थिक राजधानी विचारलं तर ती आहे मुंबई. ओके, कोणती आहे? मुंबई. ओके, सांस्कृतिक राजधानी पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. आता का पुणेच सांस्कृतिक राजधानी आहे, का राजधानी म्हणता येईल आपल्याला? तर बघा पुणे या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र, तर पुणे येथे जुनी ऐतिहासिक जे आहेत या ठिकाणी, ओके ऐतिहासिक वने आहेत. ओके, ऐतिहासिक ठेवा त्या ठिकाणी आपल्याला आहे असं म्हणता येईल. ओके, पहा मग यामध्ये काय काय येतं ऐतिहासिक ठिकाणी? या ठिकाणी जुनी मंदिरे, ओके जुनी मंदिरे येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र, जुनी मंदिरे असा समृद्ध वारसा जो आहे पुणे या ठिकाणी आहे. ओके, खूप मोठा असा समृद्ध ऐतिहासिक वारसा पुणे या ठिकाणी आहे. त्यामुळे पुणे हे शहर जे आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. हा प्रश्न समजला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटतोय, स्पष्टीकरण कसं वाटतंय यासाठी तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये लाईक करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न तुम्हाला समजले का. ओके, कमेंटमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे वाटले हे सांगायचं आहे. आपण या ठिकाणी डिटेल स्पष्टीकरण याकरता घेतोय कारण याच टॉपिकवर तुम्हाला जर ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना जर याच टॉपिकवरती प्रश्न आला तर त्यांचा तो प्रश्न चुकता कामा नये. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र बघा, हा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला. काय आहे प्रश्न? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे ही स्थापना कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, स्थापना कोणती झाली होती राष्ट्रीय काँग्रेसची? तर ती झाली होती मुंबई या ठिकाणी. ओके, मुंबईमध्ये कुठे? तर मुंबईमध्ये एका शाळेमध्ये झाली होती. तर ती शाळा म्हणजे कोणती? तेजपाल संस्कृत पाठशाला. ओके, बघा गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला. ओके, या शाळेमध्ये जे आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ओके, पहा मग आता राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्र, ही स्थापना कधी झाली? तर ही झाली होती बघा या ठिकाणी 28 डिसेंबर. ओके, 28 डिसेंबर 1885 मध्ये जे आहे ही स्थापना झाली. ओके, 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली. यामध्ये जे पहिलं अधिवेशन होतं त्याला एकूण 72 प्रतिनिधी हे हजर होते. ओके, स्थापनेच्या वेळी 72 प्रतिनिधी हजर होते आणि याचे संस्थापक कोण होते? ओके, संस्थापक राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हटलं तर ॲलन ह्यूम. कोण होते? ॲलन ह्यूम. आणि हे त्या ठिकाणी संस्थापकाबरोबरच अजून एका पदावर होते ते म्हणजे सचिव. ओके, सुरुवातीला काय होते? हे सचिव देखील होते. आता या ठिकाणी एक बाब समजून घेऊया आपण. या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिलं अधिवेशन जे झालं त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बरं? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष तर अध्यक्ष होते
व्योमेशचंद्र बॅनर्जी. ओके, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता जे पहिलं अधिवेशन होतं विद्यार्थी मित्रो हे 28 डिसेंबर, ओके, 28 ते 31 डिसेंबर 1885 पर्यंत हे चाललं होतं. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. अंबाझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, अंबाझरी हा जो तलाव आहे हा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रो, अंबाझरी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर अंबाझरी हा जो तलाव आहे हा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यात आहे? हा आहे नागपूर जिल्ह्यात. नागपूर या ठिकाणी अंबाझरी हा तलाव आहे. नागपूरमधील सर्वात मोठा हा तलाव आहे. ओके, आता या तलावाचं पूर्वीचं एक नाव होतं. ओके, बघा पूर्वीचे नाव काय होते बरं अंबाझरी तलावाचे? तर ते होते विद्यार्थी मित्रो बिंबाझरी. ओके, काय होतं? बिंबाझरी हे याचं पूर्वीचं नाव होतं. ओके, बघा आता हा जो तलाव आहे हा गोंड राजाच्या शासनात निर्माण झाला होता. ओके, कोण आहे? जो गोंड राजा होता. ओके, गोंड राजा. तर गोंड राजाच्या शासनादरम्यान हा तलाव निर्माण करण्यात आलेला होता. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, धर्मदाय आयुक्तालय विभाग भरतीचे प्रश्न आपण बघत आहोत. दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी ज्या शिफ्ट झाल्या त्या सर्व शिफ्टमधील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांच्याकडून आपण हे प्रश्न जाणून घेऊन या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. त्याकरता विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी हे सेशन घेत आहोत. निश्चितच हे सेशन तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सेशन कसं वाटतंय हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्याकरता करायचं काय आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला आता प्रश्न बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला धर्मदाय आयुक्तालय विभाग भरतीमध्ये जो आहे योजनेवरती हमखास प्रश्न विचारला जात आहे. ओके, योजना हा जो टॉपिक आहे योजनेवरती आपल्याला हमखास प्रश्न दिसतोय. बघा नमो शेतकरी योजनेची सुरुवात कधी झाली? बघा नमो शेतकरी योजना जी आहे याची सुरुवात कधी झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कधी झाली बरं नमो शेतकरी योजनेची सुरुवात? तर विद्यार्थी मित्रो 28 जुलै 2023 रोजी. कधी झाली होती? या प्रश्नाचं उत्तर काय? 28 जुलै 2023 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या दिवशी काय केलं यांनी? नमो शेतकरी ही योजना सुरू केली. आता नमो शेतकरी ही जी योजना आहे ही आपल्या महाराष्ट्र शासनाची आहे. आता ही योजना जी आहे या योजनेअंतर्गत एकूण 6,000 रुपये वार्षिक हे पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. तेही किती? तर या ठिकाणी 4 महिन्याचे जे आहे, ओके, 4 महिन्याचा एक टप्पा या पद्धतीने ठरून 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी दिल्या जातं. ओके, 4 + 4 + 4. ओके, या ठिकाणी जे आहे असे 4-4 महिन्यात टप्पे केले. प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले जातात. ओके, चला या पद्धतीचं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हे जे नमो शेतकरी आहे, ओके, काय आहे नमो शेतकरी या ठिकाणी जे आहे हे कशा संदर्भात आहे? तर कशाच्या धर्तीवरती हे तयार करण्यात आलं? ओके, नमो शेतकरी ही जी योजना आहे ही केंद्र सरकारच्या, ओके, नमो शेतकरी योजना काय? तर केंद्र सरकारची एक योजना आहे ती म्हणजे PM किसान सन्मान निधी. ओके, बघा केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी जो आहे, ओके, सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवरच ही योजना लागू करण्यात आलेली आहे. ओके, जी आहे ही योजना या योजनेच्या धर्तीवरती राबवली जात आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओवर असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत येणारे प्रमुख पीक कोणते आहे? बघा महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत येणारे प्रमुख पीक कोणते आहे? आता काळ्या जमिनीत प्रमुख पीक कोणतं येतं? तर ते आहे विद्यार्थी मित्र कापूस. कोणतं पीक? कापूस. ओके, कापूस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा काळी जमीन जी आहे तिलाच रेगूर मृदा असंही म्हणतात. ओके, काळ्या जमिनीलाच रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा. ओके, बघा काळ्या जमिनीला काय रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा म्हणून ओळखल्या जातं. हे दोन नावं त्याची आहेत. बघा आता का बरं? कारण
काळ्या जमिनीमध्ये काही घटक देखील असतात. ओके, जसं की कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅश, चुना, मॅग्नेशियम कार्बोनेट हे भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काळ्या जमिनीमध्ये असतं. चला, क्लिअर आहे सर्वांना? चलो, यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत, पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती असाल, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या धर्मदाय आयुक्तालय विभागासंदर्भात प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला PDF हवी असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, न्यूटनचा दुसरा नियम कशाशी संबंधित आहे? बघा, न्यूटनचे जे 3 नियम आहेत गुरुत्वाकर्षणाचे, या संदर्भात आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. न्यूटनचा जो तिसरा नियम आहे हा कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, दुसरा नियम आहे विद्यार्थी मित्र बल आणि प्रवेगाचा नियम. ओके, बघा या ठिकाणी 3 नियम आहेत न्यूटनचे. ओके, यामधील आपण पहिला समजून घेऊया. ओके, पहिला जो नियम आहे, ओके, न्यूटनचा पहिला नियम, तर पहिला नियम काय आहे? जडत्वाचा नियम. पहिला नियम काय आहे? जडत्वाचा नियम आहे पहिला. त्यानंतर दुसरा जो नियम आहे न्यूटनचा, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, ओके, न्यूटनचा दुसरा जो नियम आहे हा काय? बल आणि प्रवेगाचा नियम. ओके, कशाचा आहे? बल आणि प्रवेगाचा नियम. ओके, बल आणि प्रवेगाचा नियम आहे हा. आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे कशा संबंधात आहे? तर तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया. ओके, तिसरा नियम काय सांगतो? क्रिया आणि प्रतिक्रिया. ओके, क्रिया आणि प्रतिक्रिया या संदर्भात हा तिसरा नियम आहे. ओके, चला, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक जे आहे या ठिकाणी आपण दुसरा नियम काय आहे? बल आणि संवेगाचा नियम. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल, ओके, तर PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो. 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले? बघा, 1857चा जो उठाव होता, या उठावामध्ये बिहार राज्याचं नेतृत्व कोणी केलं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, तर बिहारचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर बिहारचं नेतृत्व केलं होतं विद्यार्थी मित्र या ठिकाणी कुंवर सिंग यांनी. ओके, कोणी केलं होतं? कुंवर सिंग. ओके, यांनी बिहारचं नेतृत्व केलं होतं. कुंवर सिंग यांनी कशात नेतृत्व केलं होतं? तर बिहार या राज्याचं नेतृत्व केलं होतं. बघा, आता आपल्याला आजच्या शिफ्टमध्ये काय विचारलेलं आहे? ओके, आज 6 नोव्हेंबरच्या शिफ्टमध्ये काय विचारलं? बिहारचं नेतृत्व विचारलं. आता इतरचं देखील विचारलं जाऊ शकते, त्यामुळे आपण इतरचं देखील या ठिकाणी समजून घेऊया. जसं की बघा, आता विद्यार्थी मित्र इतरमध्ये आपण समजून घेऊ काय आहे. तर इतरमध्ये या ठिकाणी बघा, दिल्ली. ओके, दिल्ली जी आहे, दिल्ली, तर दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं होतं? बहादूर शाह जफर. ओके, दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं होतं? बहादूर शाह जफर यांनी. आता हा नामधारी होता. ओके, वास्तविक जे आहे या ठिकाणी काय म्हणू आपण? खरे नेतृत्व. ओके, खरे नेतृत्व कोणाकडे होते? तर खरे नेतृत्व सेनापतीकडे होते. कोण होता? तो होता सेनापती बत्तक खान. ओके, कोण होता? बत्तक खान जो आहे हा काय होता? सेनापती जो होता. खरे नेतृत्व याच्याकडेच होते. ओके, बत्तक खानकडे. त्यानंतर दिल्लीनंतर विद्यार्थी मित्र झाशी. ओके, झाशीवरती देखील प्रश्न येऊ शकतो. झाशीचं होतं राणी लक्ष्मीबाई. ओके, झाशीचं कोण? राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर कर्नाटक, 1857 मध्ये कर्नाटक राज्याचं जे नेतृत्व आहे, कर्नाटकचं जे नेतृत्व आहे हे छोटा सिंग यांनी केलं होतं. कोणी केलं होतं? छोटा सिंग यांनी हे नेतृत्व त्या ठिकाणी केलं होतं. ओके, कर्नाटकचं. त्यानंतर विद्यार्थी मित्र कानपूर, यावरती प्रश्न देखील येण्याचे चान्सेस खूप आहेत. कानपूरचं ओके कोणी केलं होतं? नानासाहेब पेशवे. कानपूरचं कोणी केलं होतं? कानपूरचं केलं होतं नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व हे कानपूरचं केलं होतं. त्यानंतर लखनौ. ओके, लखनौ, तर विद्यार्थी मित्रो लखनौचं नेतृत्व हे बेगम हजरत महल. ओके, बेगम हजरत महल यांनी केलं
होतं. ओके, पहा आता विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे. ओके, या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे. आता का घेतलं असेल डिटेल ॲनालिसिस आपण, कारण की या स्वरूपावर प्रश्न डेफिनेटली आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे आणि कशाही पद्धतीने जर प्रश्न आला तर आगामी ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांचा प्रश्न चुकता कामा नये. अत्यंत IMP असा हा मुद्दा आहे. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नोट डाऊन करून ठेवा किंवा PDF डाउनलोड करा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुरस्कारासंबंधित देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळत आहेत. आता हा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे. 34वा व्यास पुरस्कार कोणाला देण्यात आला? बघा 34वा जो व्यास पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा 34वा व्यास पुरस्कार विद्यार्थी मित्र कोणाला देण्यात आला होता, तर हा सूर्यबाला यांना देण्यात आला होता. कोणाला? सूर्यबाला यांना 34वा व्यास पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला होता. सूर्यबाला. ओके, बघा आता यांना जो आहे यांची एक प्रसिद्ध ही हिंदी लेखिका आहेत, यांची एक हे होतं कादंबरी होती. तर कोणती होती? कोण देश को वासी. ओके, कोणती होती? कोण देश को वासी ही यांची होती कादंबरी. ओके, तर या कादंबरी करता यांना जो आहे 34वा व्यास पुरस्कार हा देण्यात आला. ओके, बघा 34वा. यापूर्वी जर म्हटलं आपण विद्यार्थी मित्रो तर हा जो पुरस्कार आहे ओके हा बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येतो. ओके, बिर्ला फाउंडेशन तर्फे हा व्यास पुरस्कार देण्यात येतो. ओके, दरवर्षी हा बिर्ला फाउंडेशन तर्फे पुरस्कार देण्यात येतो. याची सुरुवात कधीपासून झाली, या पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. व्यास पुरस्काराची सुरुवात आहे ही 1991 पासून झाली. कधी? 1991 पासून. काय तर या ठिकाणी पुरस्कारामध्ये 4 लाख रुपये रक्कम दिल्या जाते, सोबतच प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह हे देण्यात येतं असतं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. बघा व्यास पुरस्कार जो आहे हा विद्यार्थी मित्रो हा जे हिंदी साहित्य आहे ओके हिंदी साहित्यिकासाठीच हा पुरस्कार या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, राष्ट्रपती संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत अध्यादेश जारी करू शकतात? बघा राष्ट्रपती काय आपल्याला संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत म्हणजे कोणत्या कलमानुसार अध्यादेश जारी करतात? ओके, अध्यादेश कोणत्या कलमानुसार जारी करतात? तर ते करतात कलम 123 नुसार. ओके, कोणतं कलम आहे? कलम 123 नुसार राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात. आता अध्यादेश जारी करणे म्हणजे काय, तर संसदेचं अधिवेशन चालू नसताना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार, म्हणजे संसदेला सुट्टी आहे. ओके, काय म्हणू आपण? संसदेला सुट्टी अशा वेळी देखील काय तर हा अध्यादेश जारी करण्याचा जो अधिकार असतो हा राष्ट्रपतीला आहे आणि कलम 123 नुसार हा त्यांना आहे. बघा आता राष्ट्रपती जे आहे राष्ट्रपती पद ओके राष्ट्रपती पद हे कोणत्या कलमानुसार आहे बरं? ओके, राष्ट्रपती पद कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 52 नुसार राष्ट्रपती पद आहे. कलम 52 नुसार राष्ट्रपती पद आहे. ओके, या व्यतिरिक्त कलम 53 येतं. कलम 53(1) मध्ये काय आहे तर संघराज्याचे कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतीकडे. ओके, कार्यकारी अधिकार जे आहेत हे राष्ट्रपतीकडे कलम 53(1) नुसार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर 53(2) जे आहे या ठिकाणी तीनही सेनादलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतील. ओके, बघा सैन्य जे आहे आपलं तीनही सेनादल त्याचे सरसेनापती राष्ट्रपती असतील कलम 53(2) नुसार. ओके, बघा या पद्धतीचं आहे. आता या व्यतिरिक्त कलम 108 आहे विद्यार्थी मित्रो. 108 नुसार राष्ट्रपती काय करतात तर संयुक्त बैठक बोलावतात. काय करतात? संयुक्त बैठक बोलवतात. त्याची कलम आहे 108. या ठिकाणी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP मुद्दे कन्सिडर करतोय. बघा धर्मदाय आयुक्तालय विभाग भरतीमध्ये आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि कुठल्याही पद्धतीने जर आपल्याला प्रश्न आला तर तो आपला चुकता कामा नये. यामुळे आपण प्रश्न जो आहे डिटेल ॲनालिसिसमध्ये बघत आहोत, पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत. ओके, एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण का बघतोय तर तुमचा प्रश्न चुकता कामा नये. ओके, चला व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे एक वेळ सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, नाथुला खिंड कोणत्या 2 देशांना जोडते? बघा खिंडी संदर्भात प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसला आहे. ओके, नाथुला खिंड कोणत्या 2 देशांना जोडले? तर नाथुला जी खिंड आहे विद्यार्थी मित्रो ही भारत व चीन कोणत्या 2 देशांना जोडते? भारत व
चीन या दोन देशांना जोडते. कोणती? नाथुला खिंड. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र महत्त्वपूर्ण काही खिंडी आहे जसं की जोजिला हे आपल्या काश्मीरमध्ये आहे. ओके, नाथुला खिंड कुठे आहे बरं? नाथुला खिंड ही कोणत्या राज्यात येते? तर ही येते सिक्कीम राज्यात. कुठे येतं? सिक्कीम मध्ये येतं नाथुला खिंड. ओके, चला अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नाची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंटमध्ये. ओके, जे आहे या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे, तुम्हाला मी लिंक सेंड करून देईल. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.